आता बातमी आहे महाराष्ट्रातील काही काँग्रेसच्या नेत्यांबाबत। आमदार आज रमेश चेन्निथला यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती मिळतेय। तर रमेश चेन्निथला आज मुंबई दौऱ्यावर आहेत। याच दौऱ्यामध्ये आमदार त्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। पडद्यामागून काही काँग्रेस नेते पक्षाच्या आमदारांविरोधात काम करत असल्यानं आमदार नाराज असल्याची माहिती समोर येतेय। एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे आणि दुसरीकडे काँग्रेस आमदार आपल्याच पक्षातील काही नेत्यांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग उदय। काँग्रेस मधला तिढा जो आहे जागा वाटपा संदर्भातला असेल किंवा अंतर्गत पक्षासंदर्भातला तो सुटलेला नाहीये। त्यामुळे काँग्रेसचे काही आमदार आज प्रभारी चेन्निथला यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती मिळते। काय अपडेट्स? खरं तर अगदी खरं आहे, कारण ज्या पद्धतीने आता लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेसमधले काही वरिष्ठ नेते जे आहेत ते आमदारांच्या विरोधी भूमिका घेत आहेत। त्याच्या मतदारसंघामध्ये जे आहेत ते आमदारांच्या विरोधात भूमिका घेत असल्याची जी आहे ते माहिती समोर आलेली आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आज जे आहेत ते काँग्रेसमधले असंतुष्ट आमदार जे आहेत, यात विदर्भातले प्रामुख्याने जे आमदार आहेत ते आज दुपारी रमेश चेन्निथला यांची मुंबईमध्ये जे आहे ते भेट घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा जे आहे ते पाढा वाचणार आहे। त्यामुळे ही बैठक ज्या पद्धतीने होणार आणि यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीतला असंतोषाचा पाढा वाचला जाणार आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये सगळं आलबेला असं म्हणता येणार नाही। मात्र आगामी निवडणुकीमध्ये जर काँग्रेसमध्ये असा अंतर्गत संघर्ष राहील तर समोर सत्ताधारी पक्षाला सत्ताधारी पक्षासोबत काँग्रेस कसं लढणार हा देखील प्रश्न आहे। मात्र आता या बैठकीनंतर रमेश चेन्निथला यावर काय तोडगा काढतात आणि आमदारांचं समाधान करतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कारण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं होतं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते भाजपमध्ये गेले होते। त्यामुळे काँग्रेसच्या या आमदारांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान रमेश चेन्निथला यांच्यासमोर आजच्या बैठकीनंतर असणार आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।